हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत डिवाइड म्हणजे भागाकार. तो सहसा करून काही लोकांनाही येत नाही किंवा मुलांनाही येत नाही शिकवता. तर आज मी तुम्हाला दाखवते. आज आपण 2ने 30ला भागाकार करणार आहोत, म्हणजे भाग देणार आहोत, डिवाइड करणार आहोत. म्हणजे आता 2च्या टेबलमध्ये 30 येतात का? 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20 येतात. पण हा 30पेक्षा छोटा आहे. पण ह्याच्यापेक्षा अजून कोणता छोटा येतोय का आपण बघूया. 2 1 2, 2 1 आपण 2 घेतो. हा 3पेक्षा छोटा झाला असं. आता 3मधून 2 मायनस करायचे म्हणजे घालवायचे. आता 3मधून 2 गेले, उरले किती? 1. तसा तर 1 खाली घेतला, 0चा 0 तसाचा तसा खाली. आता 2च्या टेबलमध्ये 10 येतात का? 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10. आपण आता असे वरती 5 लिहायचे आणि खाली घ्यायचे 10. मग तर 10मधून 10 गेले 0. हे एक झालं. तुम्हाला वाटत असेल 2च अंकी संख्या, पण आपण ह्याचे असं हे जरा पुसूया. ह्याच्या जागी आपण कितीही संख्या घेऊ शकतो. म्हणजे आता आपण इथे 12 घेतले आणि इथं आपण 5 2 8 7 3 हे असं घेतलं. तरी हे बघा कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. आता 12च्या टेबलमध्ये 5 येतात का? तर साहजिक करून नाहीच येतात. तर 52 52 येतात का? म्हणजे 52 येतात का 12च्या टेबलमध्ये? आपण बघूया. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60. 60 म्हटल्यावर 52 येणारच नाही. मग त्याच्यापेक्षा छोटा कोणता नंबर आहे? आपण 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. तर 12 4 48. मग आपण इथे असे 4 घ्यायचे. असे 4 लिहिले. मग आता इथं 48 आपल्याला 52मधून 48 घालायचं. मग आधी आपण सोप्या पद्धतीने करू. 5मधून 4 घालू. असं नाही. 5मधून 4 जातील का? नाही. सॉरी, 5मधून 4 जातील, पण 2मधून 8 जाईल का? नाही. तर आपण हा त्या 5 कट केला, इथे 4 लिहिला आणि हा आपण याला एक 10 दिले ना, म्हणजे इथं आपण 12. ओके, कारण हे 2 आणि ते 10 किती झाले? 12. मग पण आता 12मधून 8 गेले, किती उरले? 4. ओके, मग इथे 4 आणि 4मधून 4 गेले, किती उरले? 0. 0 तसेच्या तसे खाली घेतले. मग आता हा 8 असा खाली घ्यायचा. आता 12 4 48च येतो. मग आपण इथे परत 4 घ्यायचा. 48. मग आता 48मधून 48 किती? 0. आता खाली येतील 7. 12च्या टेबलमध्ये 7 तर येत नाही, म्हणून आपण इथं घेऊ पॉईंट. माहिती आहे? पॉईंट जेव्हा अशी एकच संख्या असेल आणि त्याच्यात ही अशी मोठी संख्या असेल, तर ती संख्या त्यात येत नसेल किंवा नसेल, पण त्याच्या ह्याच्यापेक्षा छोटी संख्या, तर आपण पॉईंट घ्यायचा. अशा वेळी अशा पॉईंट घेतला की त्याच्या खाली असा 0 टाकायचा, म्हणजे 0. परत 7मधून 0 मायनस केलं, किती येतील? 7च. आणि हा 3 खाली येईल. आता 12च्या टेबलमध्ये 73 येतात का? 73. आपण बघू. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 82. 12 6 72 येत आहेत. 12 6 72 म्हणजे 72. आता 73मधून 72. इथे पण तसंच करायचं. 7मधून 7 गेले, 0. 3मधून 2 गेले, उरला 1. आता उरला 1. आता काय करावं बरं? आपलं गणित
इथंच संपलं आहे. आपलं उत्तर काय आलं? ह्याच्या पुढे जर जास्त गेलं तर ही त्याच संख्या नाही आणि पुढे जास्त पॉईंट पण घेऊ नाही शकत, म्हणून ही संख्या इथं, हे गणित इथं समाप्त झालेलं आहे. ओके, हे तुमचं उत्तर आहे. काय दाखवतो तुम्हाला, हे बघा. तर आहे 44.6